मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल होत असल्याचं पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचा वर्षाव होत आहे। पावसामुळे ठिकठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडत आहे। अमरावतीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर महिलेची 2 लहान मुले गंभीररित्या जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील कावली वसाडीतील शेतात ही घटना घडली आहे। ही महिला पावसापासून बचाव करण्यासाठी तिच्या मुलांसह झाडाखाली थांबली होती, तेव्हा अचानक वीज कडाडली। यात महिलेचा मृत्यू झाला। जखमी झालेल्या मुलांना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मृत महिला शेतात काम करत होती, तेव्हा अवकाळी पावसाची हजेरी लागली। अचानक पाऊस पडायला सुरुवात झाल्याने तिने मुलांसह झाडाखाली आसरा घेतला, पण तेव्हा विजेमुळे महिलेला तिचा जीव गमवावा लागला। सुदैवाने तिची दोन्ही मुलं वाचली। त्यांच्यावर सध्या धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। नांदेडमध्ये काल अशीच एक दुर्घटना घडली। दुचाकीवरून जात असताना वीज कोसळून एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला। खिशातील मोबाईल फोनचा डेटा चालू असल्याने वीज कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। नांदेडच्या माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात काल दुपारी ही घटना घडली।